पंढरपूरचं म्हटलं ताई की पंढरीचा राजा पांडुरंग माझा. खरे तर मी या ठिकाणी बसलेलो आहे. हे कॉम्बिनेशन अशा प्रकारे साधतं कारण सतत आई एकट्या गीत म्हणला तर गाण्याला म्युझिक नाहीये, घशावरती लोड येतो. त्यामुळे मध्ये मध्ये मी थोडं बोलेल, त्यानंतर समोरचा कार्यक्रम चालेल. असं म्हणतात की हजारों रोजगार मिलते हैं, काम के चैन भी मिलते, लेकिन बुरा वक्त आए तो सबके दरवाजे बंद मिलते. अशी आमची परिस्थिती होती. कोणाचा दरवाजा उघडा नव्हता. पहिलं जे गीत व्हायरल झालेलं होतं आईचं, आई शेतामध्ये सरकी खुरपत होती. रविवारचा दिवस होता. अगदी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. तर सरकी खुरपता खुरपता मी रविवारच्या दिवशी सहज आईचा फोटो काढतो म्हणून एक व्हिडिओ शूट केला. आई नको म्हणत होती की माझा व्हिडिओ काढू नको. म्हटलं आई फोटो घेतो तुझा फक्त. तर सरकी खुरपता खुरपता पहिला व्हिडिओ शूट केला. आई शिक्षणाचं गीत म्हणत होती. तो व्हिडिओ सहज शूट केला आणि रात्री 6-6:30 वाजेला सहज युट्यूबला अपलोड करून दिला. माझं ऑलरेडी चॅनल होतं, टाकून दिला आणि कोणतीही कल्पना केली नव्हती, कोणती अपेक्षा नव्हती. तर सकाळपर्यंत जेव्हा आम्ही बघितलो तो जवळपास 55 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला होता आणि तेव्हापासून आईच्या स्वरचित गीताचा हा प्रवास सुरू झाला. खर तर असं म्हणतात की जे फक्त स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणे मेल्यासारखे असतात. आत्ताच ताईचं जे सरांनी सांगितलेली माहिती की जे फक्त स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणे मेल्यासारखे असतात, पण जे स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी सुद्धा जगतात ते मरून सुद्धा लाखो वर्ष लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी जिवंत असतात. तर मला वाटतं ताईचं काही आगळं वेगळं आपल्याला आई तर गीत गातीलच, गीताच्या माध्यमातून प्रबोधन करतीलच. या कार्यक्रमाला सुरुवात करताना मी सर्वप्रथम सर्वांना विनंती करेल की आम्ही सर्व रेकॉर्ड करतो जे गीत आणि आपल्या जवळपास 1 मिलियन जे फॉलोअर्स आहे यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक, 1 मिलियन आपला परिवार आहे. त्या परिवाराच्या माध्यमातून हे सगळीकडे गीत जाते. त्यामुळं सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की कोणी मोबाईलवरती रेकॉर्ड करू नका. ऑलरेडी कॅमेऱ्यामध्ये फोनमध्ये आपण रेकॉर्ड करतोच हे गीत, तुम्हाला ते बघायला भेटतील कारण कॉपीराईटची थोडीशी अडचण असते. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमाला म्युझिक नाहीये. आमचं म्युझिक म्हणजे तुमच्या टाळ्या. सरांनी मगाशी सुद्धा सांगितलं, त्यामुळे टाळ्या वाजवताना थोडं कमी पडू देऊ नका. तुम्हाला जर गीत आवडलं तर जरूर टाळ्या वाजवा आणि जे गीत आई म्हणतील त्या समाजाचं मनोरंजन करताना मनोरंजनाच्या माध्यमातून शक्य होईल तेवढं आपण समाजाचं प्रबोधन करतो. आणि ताईचं तर प्रबोधनाचं सरांनी जे कौतुक केलं, मला असं वाटतं की आईच्या गीताच्या माध्यमातून सुद्धा काही ओळखणं शक्य झालं तुम्हाला. तर बरं चेहरा दिसत नाही, चेहरा दिसत नाही, युट्यूबवर दिसते आपल्याला टाकायला भेटत. भाग्यवंताची लेका पुण्यवान ग, विधवा नारीचा केला सन्मान. भाग्यवंताची लेका पुण्यवान ग, विधवा नारीचा केला सन्मान. काय सांगू बाई ग ही नवलाई, काय सांगू बाई ग ही नवलाई, काय सांगू बाई ग ही नवलाई. सारा समाज धरिया कठाई, सारा समाज धरिया कठाई. भाग्यवंताची लेक पुण्यवान ग, विधवा नारीचा केला सन्मान. भाग्यवंताची लेक पुण्यवान ग, विधवा नारीचा केला सन्मान. पंढरीच्या पांडुरंगा हात जोडीते, पाठीशी यायच्या ग तुम्ही उभं राहा. पंढरीच्या पांडुरंगा पाठीशी तुम्ही यायच्या उभं राहा. गोरगरीबाची घडो अशी सेवा, गोरगरीबाची घडो अशी सेवा. भाग्यवंताची लेक पुण्यवान ग, विधवा नारीचा केला सन्मान. भाग्यवंताची लेक पुण्यवान ग, विधवा नारीचा केला सन्मान, विधवा नारीचा केला सन्मान.
धन्यवाद. सुंदर गाणं आणि त्यामध्ये विधवा महिला भगिनींचा सन्मान ही जी ओळख होती ती काळजापर्यंत पोहोचली. याचं एकमेव कारण त्यांचा बल्याड गेले प्रीतीत लीन झाले. आईमुळे नभाला ही लाभली निळाई. श्रद्धेत प्रेम आहे माताच मूळ त्याचे. आईमुळे विठूची झालीच ना मिठाई. मळक्या शिड्या मनाची केल्यावरी सफाई. उमटेल बिंब हृदय त्याचेच नाव आई. उमटेल बिंब हृदय त्याचेच नाव आहे. असं मातृसत्ताक संस्कृती आणि अडगड माधुरताई देवानंद पवार यांचं गुणगौरव करणारं गीत या ठिकाणी कांताबाई शिंदे यांनी सादर केलं. पुराचे गाणं कांताबाई शिंदे यांनी सादर करावं असं महिला वर्गाचा आग्रह आहे. त्यांचा मुलगा जो दीपक आहे चांगलं निवेदन करतोय. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वारसा नसताना एक व्हिडिओ आईचा अपलोड करावा आणि त्या व्हिडिओला लाखो करोडो मिलियन अशा पद्धतीचे लाईक यावे. खरं म्हणजे याला नशीब यासाठी लागतंय की सल असली की अस्सल लिहिता येते. सल असली की अस्सल बोलता येते. सल असली की अस्सल गाता येते. जे खोलीत बसून लिहितात किंवा बोलतात त्यांच्या लेखनात किंवा गाण्यात खोली येत नाही. खोलीतून बाहेर पडावं लागतं आणि कांताताई खोलीच्या बाहेर पडल्या. म्हणून एवढ्या प्रचंड महिला वर्गाचं प्रेम या ठिकाणी शिंदे परिवाराला मिळालेलं आहे. कांताबाई शिंदे. धन्यवाद सर. खरं तर आम्ही आजपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे शक्य होईल तेवढी ही गोष्ट टाळतो की कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला आम्हाला जायचं नाही. परंतु जेव्हा ताईंचा फोन आला तर त्या 15 मिनिट बोलत होत्या आणि उगाच कोणाचं कौतुक करायचं हे सुद्धा आवडत नाही. परंतु 15 मिनिटात त्या ज्या पोटतिडकीने बोलत होत्या आणि म्हणजे ओपन आवाज केलेला होता. आई ऐकत होत्या त्या आणि गीत येताना त्यांना अगदी इथं बसल्यानंतर जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो तर त्यांचा जो आम्ही सगळं कर्तृत्व बघितलं एवढ्या कमी वयामध्ये आईने 4-5 ओळी सोडल्या. खरं तर मी सर्वांचं धन्यवाद मानायचं राहिले. सर्वांचं याच्यासाठी धन्यवाद की तुम्ही कुठलंही शिक्षण न झालेल्या आईला ज्याला क ख याच्यातला फरक कळणार नाही त्या आईला तुम्ही तुमच्या या जानेफळ शहरात बोलावलं. कारण पहिलं गीत पंढरपूरचं घेतलं आईने आणि रडत रडत ते गीत आम्ही रेकॉर्ड केलं होतं. याच्यासाठी रडत रडत कारण आईचं शिक्षण झालेलं नाही. घरची खूप गरिबी परिस्थिती होती आणि पंढरपूरला जाण्या इतके पैसे नव्हते. आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि आईच्या तोंडातून शब्द निघले होते की कारे माझ्या जीवा कधी जाशीन पंढरी. की कारे माझ्या जीवा कधी जाशीन पंढरी. दर्शने घेते घरी पांडुरंगा शेतात खुरपता खुरपता. की माझं सासरवाशी कसं येऊ देवा. कारण घरी थोडासा सासू सासऱ्यांचा धाक की माझं सासरवाशी कसं येऊ देवा तुझी चरण सेवा घडवया. की मज वाटे जीवा जसं उडावे पा करू. की मज वाटे जीवा जसं उडावे पा करून कधी चरण धरू माये बापा. मज सासरवाशी कसं येऊ देवा तुझी चरण सेवा घडवया. आणि अशा परिस्थितीत गीत जोडणी सुरुवात केली आणि आज तुम्ही आम्हाला बोलवलं. आज खरं तर मी म्हणलो की समाजात चारी बोट सारखे राहत नाही. परंतु गीत गाता गाता मनोरंजन करता करता जसं ताई प्रबोधन करताय तसं आई मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम करताय. एक गीत होतं ज्याच्यामध्ये समाजात थोडं व्यसनाच्या आहारी जितो जातो त्यांच्यावरती आईने एक गीत जोडलेलं आहे की संसार गरिबीचा असावा. आमचा संसार गरिबीचाच होता आईचा पण. म्हणून आईने एक गीत जोडलेलं होतं की संसार गरिबीचा असावा पण दारू पिणारा नवरा नसावा. आईला विनंती करतो की ते एक गीत बाई संसार गरिबीचा असावा दारू पिणारा नवरा नसावा. अग संसार गरिबीचा असावा दारू पिणारा नवरा नसावा. दारू पिणारा नवरा नसावा वाई जोडीत विचार असावा. दारू पिणारा नवरा नसावा वाई जोडीत विचार असावा. अग जरीची साडी नसावा चार चौघीत मोठेपणा असावा. अग जरीची साडी नसावा चार चौघीत मोठेपणा असावा. चार चौघीत मोठेपणा असावा पण स्वभाव वसकट नसावा. चार चौघीत मोठेपणा असावा पण स्वभाव वसकट नसावा. अग भांडण झगडा नसावा वाई गोड
माहेरी बंगला नसावा पण दुबळा बंधू असावा अग माहेरी बंगला नसावा पण दुबळा बंधू असावा दुबळा बंधू असावा त्यानं खुशाली आपली पुसावा दुबळा बंधू असावा त्यानं खुशाली आपली पुसावा पण नेता असा एक असावा त्याचा स्वतंत्र फायदा नसावा अग नेता असा एक असावा त्याचा स्वतंत्र फायदा नसावा त्याचा स्वतंत्र फायदा नसावा तिथं जनतेचं हित काही असावा त्याचा स्वतंत्र फायदा नसावा तिथं जनतेचं हित काही असावा संत परंपरेमध्ये एक बहिणाबाई होती. नंतर जळगावच्या बहिणाबाई चौधरी ज्यांची अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. त्यानंतर जन्माला आल्या कांताबाई शिंदे त्या प्रति बहिणाबाई चौधरी आहे असं मला वाटायला लागलं आहे. त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर यासाठी करा की महाराष्ट्राला बहिणाबाई चौधरी नंतर तुका म्हणे झरा मूळचाच खरा अशा पद्धतीची कविता गावली नाही. कविता करत असताना दुर्बोध शब्दांचा वापर करणं बामला अमृतांजन म्हणणं अशा पद्धतीचं साहित्य जे असते. कारण कला दोन पद्धतीच्या असतात. काही नटणाऱ्यांच्या कला असतात काही झटणाऱ्यांच्या कला असतात. ज्यांचा निढाळाचा घाम पायाच्या तळापर्यंत येतो अशा मोलमजुरी करणाऱ्या कष्टकऱ्यांचं दुःख खऱ्या अर्थानं कांताबाई शिंदे आपल्या या गीतांच्या माध्यमातून मांडत आहे. खरोखरच अप्रूप आहे. आणि मी ऍडव्होकेट माधुरीताई देवानंद पवार तिच्या कला रसिकतेला दाद देईल. कारण कविता नंतर फुलते आधी फुलून आपण फुलून यावे लागते. कविता नंतर फुलते आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जुळते आधी आपण गाणे व्हावे लागते. गाणे नंतर जुळते आधी आपण गाणे व्हावे लागते. अशा पद्धतीनं माधुरीताई तिचं जे वाचन आहे ते दणकट वाचन आहे. ती वैचारिक वाचते दर्जेदार साहित्य वाचते. तिच्या बैठकीमध्ये पुस्तकांच्या उतरंडी आहे. या कमी वयामध्ये तरुणाईच्या उंबरड्यावर तिनं इतकी सकस पुस्तकं वाचली. अफाट बुद्धिमत्ता सर्वांगीण व्यासंग असीम ग्रंथ प्रेम तिला या वयात लाभलेला आहे. म्हणूनच त्याच जाणीवेतून तिनं कांताबाई शिंदे यांना आमंत्रित केलेलं आहे. या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये मी ऍडव्होकेट माधुरीताई देवानंद भाऊ पवार यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. माधुरीताईसाठी टाळ्यांचा गजर करावा ही नम्रतेची विनंती. अभि दिलीप लोणकर यांच्या आई वडिलांचा सत्कार आणि दीपक नारायण भुसारी यांच्या आई वडिलांचा सत्कार या ठिकाणी माधुरीताई करणार आहे. दीपक नारायण भुसारी यांचे आई वडील अभि दिलीप लोणकर यांचे आई वडील या ठिकाणी येतील अशी मी त्यांना विनंती करतो. खरं म्हणजे एक वेगळाच पायंडा. माधुरीताई मी अनेक कार्यक्रमांचं संचालन करतो परंतु हे जे सभाक्षेत्राचे नियम तो जे नवीनच निर्माण केले ते खरोखरच अभिनंदनीय आहे. त्याच त्या कार्यक्रमाचं संचालन करत असताना जीव उमगतो आणि तो खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं झरा आपल्या लगीनं वाहत राहावा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुंमटी तुका म्हणे झरा अनवळचाच खरा अशा पद्धतीनं तुझं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला अनुसरून ही संपूर्ण कार्यक्रमाची आखणी तू केलेली आहे. या ठिकाणी अभि दिलीप लोणकर यांचे आई वडील दीपक नारायण भुसारी यांचे आई वडील म्हणजे जन्मदात्यांचा सत्कार करण्याची जी परंपरा आहे ती परंपरा कारण मातृसत्ताक संस्कृती आपली या देशाची या राज्याची. अभि दिलीप लोणकर यांचे वडील नारायणरावजी भुसारी स्टेजवर येत आहे. नारायणरावजी भुसारी वडिलांसाठी कविता आठवत आहे की याला किती दिले त्याला किती दिले प्राणवायू कधी आपली पाठवत नाही पिले. प्राध्यापक ज्ञानेश वाकुळकर म्हणतात
की याला किती दिले त्याला किती दिले, प्राणवायू कधी आपली पाठवत नाही दिले, ढगी संपून जातो थेंब थेंब झरत, निकालाही राग होतो तक्रार नाही करत, काळीज फाटले तरी जखम सुटते आपोआप, ज्याला रडता येत नाही त्याचेच नाव बाप, ज्याला रडता येत नाही त्याचेच नाव बाप. या ठिकाणी नारायणवादी भुसारी आई वडिलांचा सत्कार अभि दिलीप लोटकर, दीपक नारायण भुसारी यांचा सत्कार, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, सावड्या विठ्ठलाची मूर्ती देऊन होणारा सत्कार, श्वासांच्या चिमण्या आणि काळजाचा मृदंग करून होणारा सत्कार, अत्यंत विलोभनीय सत्कार. विठ्ठल विठ्ठल दाटे तगमग, दुःख भगमग जवळच, परंतु विठ्ठलाच्या सावड्या विठ्ठलाच्या दर्शनानं सर्व दुःखांचा नाश होतोय. आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी ऊसाची झाली साखर पुन्हा ऊस होणे नाही, ज्वारीची झाली लाही पुन्हा ज्वारी होणे नाही, ऊसाची झाली साखर पुन्हा ऊस होणे नाही, ज्वारीची झाली लाही पुन्हा ज्वारी होणे नाही, तुक्याचा झाला विठ्ठल पुन्हा तुका होणे नाही, तुक्याचा झाला विठ्ठल पुन्हा तुका होणे नाही. अशा पद्धतीचा हा सशब्द वातावरण. दीपक दसरे सर्व कॅमेरामॅन या संपूर्ण कार्यक्रमाचं जे क्षणचित्र आहे आपल्या कॅमेरा माध्यमातून ठिपत आहे. सर्व कॅमेरामॅन सक्रियतेने आपली भूमिका बजावत आहे. ज्ञानोबा म्हणतात, वसंत ते वने वने तेथे सुमने, सुमने तेथे संकुले सारंगांची, सुंदरतेची वेचावे सुंदर करुणी मांडावे इतरांसाठी. माननीय उद्धव माऊली भंगाळ यांच्या विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पूर्ण भारतामध्ये पूर्ण राज्यामध्ये होत आहे. आपण या ठिकाणी देवानंद भाऊ पवार फाउंडेशन व सकीरी सायकल यांच्या संयुक्त विद्यमाने बघूया हळदी कुंकू समारंभाला सर्व महिला भगिनी या जानेफळ शहरातल्या जानेफळ परिसरातल्या उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि टाळ्यांच्या गजरामध्ये बुलढाणा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस, सप्तशृंगी महिला निर्माण बँकेच्या अध्यक्ष आणि संस्थापिका सकीरी सायकल माननीय ऍडव्होकेट माधुरीताई देवानंद भाऊ पवार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं, विचार व्यक्त करावे. माधुरीताईसाठी आपण टाळ्यांचा गजर करावा ही नम्र विनंती. खरं तर असं म्हणतात, ज्या ठिकाणी मस्तक टेकवावं हल्ली अशा नमस्कारांच्या जागाच कमी होत चालल्या. पण ज्यांचं नाव ऐकताच आमचं हे मस्तक आदराने नतमस्तक होतं, त्या विश्वातलं आदर्श मातृत्व मासाहेबजीचं. प्रभू रामचंद्रांसोबत 14 वर्षाचा वनवास सहन करणारी सीतामाई तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचली. सत्यवानाचा प्राण वाचवणारी सावित्री सुद्धा आपल्या दारादारापर्यंत पोहोचली. परंतु स्वराज्य वाचवण्यासाठी तब्बल 30 वर्ष मोगलांच्या कैदेत राहिलेल्या येसुबाई मासाहेबांचा इतिहास मात्र, इथली शिक्षण व्यवस्था, इथली धर्मपीठा तुमच्या माझ्या हृदयापर्यंत पोहोचू शकली नाही. स्वराज्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा अग्निकुंड करून घेणारी स्वराज्याची वाघीण, त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराणी येसुबाई मासाहेब. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ बनतो हे तत्व ज्या कर्मयोगिनीने आपल्याला सिद्ध करून दाखवलं. राजराणी असून सुद्धा जे राजयोगिनी झाल्या आणि अखंड हिंदुस्थानासाठी पुण्याची कामे करून त्या पुण्यश्लोक झाल्या. पतीच्या पश्चात ज्यांनी समतेचं ममतेचं 29 वर्ष राज्य चालवलं ते आमच्या आदर्श पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. एक काळ असा होता, तुम्ही आणि मी पारतंत्र्यामध्ये जगत होतो. चूल आणि मूलच्या विश्वामध्ये रमत असताना स्वातंत्र्य नावाचा वारा सुद्धा तुमच्या माझ्या आजूबाजूला फिरकत नव्हता. पण एक माय माऊली पुढे आली, शिक्षणाची पहिली मीठ लावली आणि मग तुम्ही मी शिकायला लागलो. ती माता सावित्री. त्या माता सावित्रीवरती विश्वास ठेवणारे लहुजी वस्ताद साळवे यांनी आपली पुतणी मुक्ता साळवे हिला त्या शाळेत दाखल केलं आणि तुम्हाला मला विश्वास दिला की मुली शिकू शकतात. सावित्रीबाईंची पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे. एवढंच नाही तर ज्या वेळेला हा शिक्षणाची गंगा ही पुढे न्यायची होती, आपल्या लेकीबाईंना शिकवायचं होतं, संघर्ष एकट्या सावित्रीबाईंनीच केला नाही तर त्या सावित्रीबाईच्या खांद्याला खांदा लावून अजून एक महिला पुढे आली. जातीची न धर्माची सगळ्या भिंती तटातटा तोडून टाकल्या आणि मग फातिमा शेख नावाची एक बाई पुढे आली आणि तिने सांगितलं की सावित्रीबाई, तुझा विचारांचा बसा, तुझ्या शिक्षणाची गंगा मी दारोदारी नेईल. पहिली शिक्षिका म्हणून काम करण्याचं धाडस फातिमा शेख यांनी दाखवलं. हे मी वेगळं सांगायची गरज नाही की आज सुद्धा मुस्लिम वर्गीय महिलांसाठी काय संघर्ष आहे, पण तरी सुद्धा फातिमा शेख नावाची माझी आई पुढे आली नसती तर आपण शिकू शकलो नसतो. एवढा धाडस त्या काळात त्या सगळ्यांनी दाखवलं. त्याचसोबत या भारत भूमीमध्ये
एक सूर्य जन्माला आला. त्या सूर्याचं नाव म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सूर्याला 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये ठेवणारी माता भीमाई आणि हा सूर्य आपल्या पदरेला बांधून फक्त स्वतःच्या घराचा नाही तर संपूर्ण भारताचा संसार सांभाळणारी माता रमाई. यांच्या सोबतच ज्या महामातांनी महामानव तर खूप घडून गेले, त्यांची कीर्ती तर गाजतच गेली. पण माझी आई घराच्या आत राहत असताना, घराचा संघर्ष करत करत, जगाचा सांभाळ करत असताना, जगाचा संसार सांभाळत असताना त्या माय माऊल्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्या चरणावरती माथा ठेवणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. त्या जाणीवेतनं आज मला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणारी माझी माऊली सुद्धा आज पहिल्यांदा गावाच्या बाहेर पडून लेकीच्या कार्यक्रमाला आली. काही म्हणून कुठून टाकू शकली असती, कारण घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य होतं आणि मुलगी जन्माला घालणं वाटतं तितकं सोपं काम नाही. तरी सुद्धा मला कुठून न टाकता फुल होण्याचा अधिकार दिला. आणि आज तेवढाच अधिकार देत असताना त्याच तोला मुलानं सावित्री जिजाऊपेक्षा माझी आई सुद्धा कमी नाही. कारण मुलींना काम करत असताना किती अडचणी येतात ते वेगळं सांगायची गरज नाही. ती माय माऊली सुद्धा या ठिकाणी आली. तिच्या सुद्धा चरणावर माझे दोन्ही हात, दोन्ही मस्तक आणि तिसरं मस्तक चरणावर ठेवून माझ्या या कार्यक्रमाला सुरुवात करते. आज लेकीचा कार्यक्रम आहे. तुमच्या सगळ्यांच्या नजरेमध्ये माझ्याबद्दलचं प्रेम मला जाणवत आहे आणि त्याच नजरेतून मला आशीर्वाद सुद्धा तुमच्या माझ्या काळजापर्यंत पोहोचताय. पण त्याही पुढे जाऊन हा लेकीचा कार्यक्रम इतक्या सुंदरपणे सुरुवातच किती छान केली. मी कल्पना सुद्धा केली नव्हती की माझ्याबद्दल कोणीतरी काहीतरी लिहिल, माझ्याबद्दल 2 ओळी लिहिल्या जातील. पण एक माय माऊली पुढे आली. नाव त्यांचं कांताबाई शिंदे, पण माझ्यासाठी ती आईच आहे. आणि त्या तर आज या जानेफळ नगरीमध्ये आल्या. त्यांनी सांगितलं, साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्याच का, कारण विचारांचं प्रबोधन करणारी माणसे या लेकीच्या हृदयामध्ये राहतात. आणि जर सर्वसामान्य आयुष्य जगत असताना बहिणाबाईचं तुला मुलाचं काम आज महाराष्ट्रामध्ये त्या करतायत, तितकंच प्रबोधनाचं काम म्हणजे आपण असं म्हणतो शिक्षणामध्ये प्रचंड ताकद आहे. माझी ओळख करून देताना अनेक जण माझ्या डिग्र्यांचे कागद वाचतात, पण काम करण्यासाठी काळीज असावं लागतं आणि काहीतरी निर्माण करण्यासाठी हृदय सुद्धा तेवढंच मुलांना असावं लागतं. पण या आईकडे पाहिल्यानंतर शिक्षणाच्या व्याख्या गळून पडतात, डिग्र्यांचे कागद फाटून जातात. कारण काहीतरी समाजामध्ये करायचं असेल तर मी जे सांगितलं की हृदयामध्ये प्रेम असावं लागतं, हृदयामध्ये समाजाबद्दल तळमळ असावी लागते, हृदयामध्ये तीच कळकळ असावी लागते. ती माझ्या आईच्या ठाई आहे. म्हणून एकही वर्ग न शिकता समाजाचं प्रबोधन अत्यंत सुंदर पद्धतीत करतायत. अनेक वर्षांपासून मी त्यांना ऐकते युट्यूबच्या माध्यमातून, पण आमच्या सरदार दादांमुळे आज त्यांना या ठिकाणी आणू शकले याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि आपण असं म्हणतो की यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो, हे एका लेखाने दाखवून दिले. ती आई आपल्या समोर आली कारण हा लेख पुढे आला. आज बाई काही करायला लागली तर तुला काय करायचं, हा साधा सरळ प्रश्न येतो, है की नाही? समाजाच्या पुढे जाऊन एखादी स्त्री पुढे यायला लागली तर आपण काय सांगतो, तुला काय करायचं, तू तुझे 2 वेळेचे भांडे घास, 2 वेळेचा स्वयंपाक कर, तितकंच शिकवलं जातं. पण लेख जर इतका मोठा असेल ना, मुलगा असा किंवा मुलगी, आई वडिलांना पुढे आणण्यासाठी आजच्या काळामध्ये प्रचंड त्याची गरज आहे. कारण आपल्या प्रत्येकाच माय माऊल्यांमध्ये क्षमता असते, पण कांताबाईंना जो लेख मिळाला तो प्रत्येकीकडे नसतो. म्हणून ती पडद्याच्या मागे राहते की नाही? म्हणून त्या मुलासाठी सुद्धा तेवढा चटाळा झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलं, अनुभवलं, त्यांच्या पाठीमागे जिजाऊ होती, पण आज एका स्त्रीच्या पाठीमागे एक मुलगा उभा आहे आणि ती खरी समाजाची प्रेरणा आहे की नाही? आज या लेखीचा कार्यक्रम सुंदर करण्यासाठी तुम्ही सगळ्याजणी तर आलात, पण हा जो मंच या ठिकाणी सजला, माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी शिक्षण क्षेत्रातून मॅडम आल्या, राजकीय सामाजिक क्षेत्रांमधून आवलेताई आल्या आणि या दोनही माता भगिनी की ज्यांनी या जानेफळ पंचायत समितीमध्ये खूप सुंदर कार्य केलं. पंचायत समितीच्या आमच्या उबळे काकू आणि आता माझ्या बरोबरीनं उभ्या असणाऱ्या आमच्या जागाडे काकू सुद्धा या ठिकाणी आला. खरोखर तुम्हा सगळ्यांना पाहून माझा ऊर इतका भरून आलाय की आज काय बोलावं आणि काय सोडून द्यावं हे काही मला कळेनासं झालंय. पण तुम्हाला बोलवलंय तर काहीतरी सांगावं लागेल. आज तुम्हाला सांगते, मी 3 वर्षापासून विद्वानचा हळदी कुंकू करते, पण जानेफळमध्ये मला प्रतिसाद मिळाला नव्हता. आज तुम्ही मला तो प्रतिसाद दिला आणि याचा मनस्वी आनंद होतोय. मागच्या वर्षी 28 गावांमध्ये मी फिरले, 28 गावांमध्ये विद्वानचा हळदी कुंकू केलं. 2 गावं राहिले होते, जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिले होते. तुमच्या गावात झाला हळदी कुंकू? मागच्या वर्षी ऑटो फिरत होता, पत्रिका गेल्या, मोठ्या अक्षरात लिहिलं होतं की विद्वांनी आवर्जून यावं. पण माझ्या आज्या, माझ्या बहिण्या, काकू काही कार्यक्रमाला आल्या नाही आणि खत्त लेकराला वाटली
मग मी ठरवलं आता मीच फिरायचं. आले की नाही? किती जणांच्या घरी आले, दारात फिरले, प्रत्येकीला सांगत होते की तुमचा कार्यक्रम आहे, सुवासिनींना सगळेच बोलवतात, तुमच्या एका कुमारिका लेकीने विधवाईला बोलवले, तर माझ्या काळजाला हाक द्याल का, तुम्ही याल का? आणि ही उपस्थिती दाखवते. मी सगळ्यांचे चेहरे पाहत होते अर्ध्या तासापासून. ज्यांच्या घरी गेल्यानंतर आमचं काय काम आहे बाई, आम्ही कशाला येऊ असं म्हणणाऱ्या माझ्या सगळ्या काकू, वहिन्या, आज्या सगळ्या आल्या. याचा सुद्धा प्रचंड आनंद आहे. मी एकच सांगत होते, मी तुम्हाला हळदी कुंकू लावणार नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी 3 वर्षापासून कार्यक्रम करते. कुठल्याच गावामध्ये मी एका सुद्धा विधवाईला हळदी कुंकू लावलं नाही. फक्त मला काय म्हणायचंय एवढं ऐकायला तरी या. तुम्ही आलात त्याचा खरंच आनंद झाला. आज हा जे एक विचारांचं म्हणजे वस्तूचं मान वाटलं जातं हळदी कुंकवाला, पण तुमची लेख काहीतरी विचारांचं मान द्यायला आली. माझं लग्न अजून बाकी आहे, पण वाण वाटायची 3 वर्षापासून सवय लागली. कारण राही साहेबांनी माझा उल्लेखच फार छान केला की खूपच वाचलंय, खूपच अनुभव घेतलाय. वाचलेलं जगता आलं तर अर्थ आहे, तर कागदांना काही अर्थ आहे का? लोकांच्या फायली भरतात, माझ्या पण भरल्या, खूप फायली भरल्या माझ्या, पण त्या कागदांना किंमत कधी आली की तुमच्यामध्ये वावरायला लागले, प्रश्न दिसायला लागले, ते प्रश्न सोडवायला लागले, तेव्हा माझ्या डिग्रीला किंमत आली. आणि आज तेच एक विचार तुमच्या समोर घेऊन आले. पटतो का बघा, नाही पटला तरी मी पटवूनच जाणार, कारण मी कोण आहे? हक्काची लेक आहे, हक्काची नणद आहे. 4 वर्ष झाले आपल्या राखी येतात, मागचं पुढचं काही सांगायचं नाही, आपलं नातं जोडलंय. मान्य करा का नका मान्य करू, मी तर मान्य केलं. बाबा 1 लाखच्या वर मला वहिनी आहे, तेवढं मला कुटुंब आहे. तुम्ही पत्रात घेतलं काय, नाही घेतलं काय, मी बळजबरी तुमच्या घरात घुसले, बळजबरी घुसले. कारण समाजामध्ये मला खूप गोष्टी दिसत होत्या, खूप काहीतरी सांगावं असं वाटत होतं, पण कोण सांगू शकतं? ज्याचं नातं येतो बाहेरच्या माणसाचं थोडं ऐकून घेत नाही. म्हणून मी ठरवलं, मामांनी सांगितलं की नातं जोडलं, हा जोडलं. बाबांना सांगायचं होतं ना, माझ्या बहिणीची काळजी घे बाबा, थोडं दारूच्या बाटलीला दूर ठेव. बहीण झाले म्हणून सांगू शकले, नसते बहीण झाले तरी म्हटलं असतं तू तुझं काम कर, मला कसं सांगते. पण आज मी म्हणू शकते ना, तुझ्या मनगटावर माझी राखी आहे, तुला ऐकाच लागेल, बहिणीचं ऐकावं लागेल की नाही. तर या समाजातनं मला प्रचंड प्रेम मिळालं, खूप मोठं कुटुंब मिळालं, आणि त्याच धाग्याला धरून आज मी तुमच्या गावामध्ये आले. दररोजच येते. मागच्या वर्षी मला काही चांगला प्रतिसाद मिळाला नाही, मोजके कांड्यावर मोजण्या इतक्या विधवा महिला कार्यक्रमाला आल्या, त्या पण बळबळ आमच्या मॅडम घेऊन आल्या, काही शेजारच्या काकू घेऊन आल्या, चला आमच्या सुवर्ण काकूंनी पण खूप बाया आणल्या. कशासाठी? त्यांना पटलं होतं ना, त्यांना माहित होतं. पण आजूबाजूच्यांना काय वाटत, बाई आम्ही आलो, शेजारच्या बाया काय म्हणते शेजारच्या बाया, त्यांचा विचार करून लेकीचा विचार ऐकायला तुम्ही आले नाही. पण आजची गर्दी सांगते, मी पटवून जाणार आहे, तुम्ही पण ऐकून जाणार. माझ्या हळदी कुंकाचे 2 ते 3 विशेष कारणे आहेत. पहिलं, सगळ्या समाजाच्या महिला एका ठिकाणी 3 वर्षापासून, नाहीतर मग शेजारच्याला बोलवायचं, हळदी कुंकू करायचं. जात नाही, धर्म नाही, पंथ माझ्या डोक्यात नाही, काळजात नाही. आईने काही तो 9 महिने मला शिकवला नाही पोटात. जन्माला आल्यानंतर बापाने शिकवलं नाही, आणि शाळेत गेल्यावर मास्तरने शिकवलं नाही. त्याच्यामुळे जात धर्म कधीचीच गळून पडली म्हटल्यापेक्षा आयुष्यातच आली नाही असं म्हणायला हरकत नाही. मग पहिलं स्वप्न पाहिलं की मला सगळ्या समाजाच्या महिलांचे एका ठिकाणी हळदी कुंकू करायचंय. अभिमान याचा वाटतो की मुस्लिम धर्मीय महिला सुद्धा लेकीसाठी आल्या. जातात का कुठे हळदी कुंकाला? जातात का? आल्या ना लेकीसाठी, याचा प्रचंड आनंद आहे. झालं की नाही? आजी काय म्हणते, नातीन बोलवलं यस लागत होतं. तर हे पहिलं विशेष कार्य म्हटल्यापेक्षा माझं स्वप्न. त्यानंतर यस, आजीचा विचार आवडला. मी तेच सांगते पुढे, ऐका तुम्ही. आता सगळ्या काकूंचे, बहिणींचे, सगळ्यांचे कान टोचून जाणार आहे. पूर्वी कशी असते, कान टोचते. अधिकार माझा, अधिकाराने सांगणार आहे, तुमच्याकडे घेऊन पण जाणार आहे. तर मी तुम्हाला सांगत होते की माझ्या या हळदी कुंकामागे 3 गोष्टी होत्या. पहिलं, सगळ्या समाजाच्या महिला मला एका ठिकाणी हव्या होत्या, कारण जात आणि धर्म मला पुसून टाकायचे. दुसरं कारण असं होतं की माझी विधवा आई कुठेतरी कोपऱ्यात बसते, तिला सुद्धा आनंदाने जगता आलं पाहिजे, हे दुसरं कारण होतं. आणि तिसरं, मी तृतीयपंथीयांचं सुद्धा हळदी कुंकू केलं. का केलं? तर ज्या वेळेला जन्म होतो तेव्हा पुरुषाचा, वयात येतो तेव्हा कळतं बाईच्या भावना आहेत मनामध्ये, आणि ह्या भावना